नाशिक पुणे या रेल्वेच्या एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं तर हा जो पर्यायी मार्ग आता होणार आहे तो आता कसा होणार हे कोणाला ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही आहे. म्हणजे हा प्रकार जो घडलेला आहे तो फार वेगळा आहे. कारण आपले लोकप्रतिनिधीच नव्हे तर सर्वजण या संदर्भामध्ये उदासीनच आहेत. आणि ही उदासीनता आता ही रेल्वे काय होईल किंवा नाही होणार याचा काही सांगता येणार नाही आहे. कारण वस्तुस्थिती फार वेगळ्या प्रकारची आहे. त्यांनी सांगितलं की ही जी रेल्वे आहे ती शिर्डीवरूनच न्यायची, अहिल्यानगर मार्गे शिर्डी. आणि तोच आराखडा काही लोकांना पसंत नाही. आणि पसंत नाही म्हटल्यानंतर हे देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांना ते बरं वाटलं नाही. कारण या भागामधील जे आमदार आहेत, मग सिन्नरचे माणिकराव कोकाटे, त्यानंतर संगमनेरचे अमोल खताळ, त्यानंतर आपले एकंदरीत दृष्टिकोनातून जर खेडचे बाबाजी काळे, त्यानंतर आपले जे आमदार आहेत की म्हणजे सगळ्या पद्धतीच्या या मार्गामध्ये येणारे जे आमदार आहेत, तर ह्या आमदार अद्यापपर्यंत सर्व स्वस्तच आहेत. तसेच या मार्गामध्ये येणारे खासदार आहेत, मग वाजे आहेत, त्यानंतर आपले दुसरे वाकचौरे आहेत, हे खासदार आहेत, त्यानंतर कोले आहेत, हे तीन तर खासदार आहेतच आहेत. परंतु हे सगळेजण मूग गिळून बसलेले आहेत. या कोणाला काही रेल्वेचं नाही आहे, त्यांना फक्त निवडून यायचं आहे आणि आलिशानपणे राहायचं आहे. या प्रश्नावर त्यांना जास्त काही काम करायचं नाही असं स्पष्ट दिसतं. कारण हे जे देवेंद्र फडणवीस आणि यांची अद्यापपर्यंत कोणी भेटही करून दिलेली नाही ना. यासाठी जे लोक होते म्हणजे ज्यांनी रस्ता रोको केलं, त्या काळामध्ये विविध प्रकारचे मोर्चे काढले, पत्र पाठवली किंवा इतर जे प्रकार केले, तर हे सगळं काहीही खरं नाही. त्याचं या संदर्भात कोणी आवाजही उठवला नाही आहे पुढाऱ्यांनी. आपण सर्वसामान्य लोकांनी तात्कालिक जे रस्ता रोको केला, आणि एक तर रस्ता रोको जो समृद्धीचा होणार तो ज्या एका आमदाराने म्हटले हा रस्ता रोको करू नका, आम्ही आमदारला समजू, आम्ही मुख्यमंत्र्याला भेटण्याचं सांगतो. म्हणजे हा जो यांचा मध्यस्थपणा आहे, हा या मध्यस्थपणावरच आता शंका उपस्थित केली जाते. आता हे लोक रेल्वेसाठी जर प्रयत्न करत नाही तर नागरिकांशी जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण यांना वाटतं की हा जो भाग आहे संपूर्ण, मग खेड असो, मंचर असो, आंबेगाव असो, त्याच्यानंतर जुन्नर असो, सिन्नर असो, संगमनेर असो किंवा इतर या संदर्भामध्ये जोडणारे जे भाग आहेत संपूर्णपणे, तर या भागाचा विकास होण्यासाठी हे लोक काही प्रयत्न करत नाहीत असा एक प्रयत्न यांच्या माध्यमातून दिसतो. कारण रेल्वे जर झाली तर रेल्वेमुळं हा जो विकास होणार आहे या संपूर्ण भागाचा, तो विकास यांना करायचा नाही. आज आमच्याकडं जेव्हा रेल्वेच्या संदर्भामध्ये व्हिडिओ टाकले त्यावेळेस जे उत्तरं आले, ती उत्तरं मात्र सर्वसामान्य ज्या कॉमेंट आल्यात, तर ह्या कॉमेंट आहेत ना म्हणजे अत्यंत विचार करायला लावणारे आहेत. कारण काहींनी सांगितलं की हे लोकप्रतिनिधी बदला, दुसऱ्याने सांगितलं आता ही रेल्वे होणार आहेत, आता आजचे मुलं जन्माला आले ते म्हातारे झाल्यावर रेल्वे येणार आहे का, आणि ही रेल्वे कुठून कुठे येणार, यांच्यामध्ये यांना काही म्हणजे यामध्ये स्वारस्य नाही का. म्हणजे विविध प्रकारचे जे रेल्वे आहे त्या रेल्वेच्या संदर्भामध्ये त्यांनी केलं. वाटलं होतं केंद्र सरकारच्या जो मध्यंतरी अधिवेशन झालं त्यामध्ये आपल्या रेल्वेचा उल्लेख येईल, परंतु तसं काही घडलेलं नाही आहे. आणि जे वैष्णव आहेत आपले रेल्वे मंत्री, ते तर मुग गिळूनच आपलं तोंड बंद करून बसलेले आहेत. आणि आमचे जे खासदार आहेत वाजे, त्यांच्याबरोबरचे फोटो दाखवतात. त्यानंतर दुसरे जे आहेत वाकचौरे, ते पण दाखवतात. आणि त्यानंतर कोले केले. त्याच्यानंतर त्यांनी तर स्वतः गप्प राहणंच बंद केलं. एकदा बोलले मग गप्प राहिले. कारण त्याला महत्त्वाचं म्हणजे तो नारायणगावजवळचा म्हणजे खोडदचा तो दुर्बिणीचा प्रकल्प, तो दुर्बिणीचा प्रकल्प आहे. 32 देशांनी त्यासाठी सहकार्य केलं असं सांगण्यात येते.
आणि ह्या 32 देशांची जी त्यामध्ये गुंतवणूक आहे त्याला कुठंही हे झालं नाही पाहिजे. मग आता पर्याय काय होणार? पर्याय एक होणार की समजा हे खोडद जे आहे ते आळेफाटा आणि नारायणगावच्या मध्ये वळणावर आहे आणि तेथून म्हणजे साधारणपणे 25 ते 30 किलोमीटर म्हणजे इकडं जुन्नरकडं जाईल किंवा खाली इकडं आण्याकडं त्या भागाकडं जाईल. तर असा एक मार्ग करता येईल आणि तो मार्ग पुन्हा घारगावला किंवा एक बोट्याला जोडता येईल असं एक शक्यता आहे. आणि तो मार्ग साधारण मंचरवरून काढायचा, कारण नारायणगाव आणि आळेफाटा हे दोन जे भाग आहेत यांना थोडंसं वगळून हा मार्ग करता येईल, असं सरळ मार्ग होईल असं एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आता त्यांनी काय सांगितलं की आता हे लोक पहिला जो मार्ग आहे अहिल्यानगर मार्गे शिर्डी मार्गे तर तो मंजूर झाला होता, परंतु तो होऊ देत नाहीत. मग आता पर्याय काय? तर नाशिक मार्गे सरळ करा. तर त्याला तो पर्याय आहे 32 देशांचा प्रश्न आहे, त्यामुळे तेथे काही हालचाल करता येत नाही. तेव्हा आता एकच एक गोष्ट या लोकांच्या लक्षामध्ये येईल आणि ती म्हणजे आता जिथून कुठून होईल आणि जशी तशी होईल ती रेल्वे आता स्वीकारावं लागणार. आणि कोणतीही करा परंतु ती रेल्वे करा असा एक भाग त्यामध्ये होईल की आमच्याच गावापासून गेली पाहिजे, त्यांच्याच गावापासून गेली पाहिजे किंवा इकडूनच आली पाहिजे तिकडून, असं काही होणार नाही आहे. फक्त दोन एक भाग लक्षात ठेवा, बोटा घारगाव आणि इकडं मंचर, साधारणपणे खेड मंचर इथून हे वळसे मिळणार आहेत. म्हणजे आता हे दिलीप वळशाचा संबंध नाही याच्यामध्ये, पण हे मोठा वळसा हा एक पूर्वेकडून घेता येईल किंवा पश्चिमेकडून घेता येईल आणि तो किती मोठा घेता येईल हे काय सांगता येणार नाही. कदाचित जुन्नरवरून ही रेल्वे जाऊ शकते, कदाचित तिकडं पारनेरचं आपला जे खंडोबा देवस्थान आहे तर तेथूनही ती जाऊ शकते कोरठणवरून. म्हणजे असे वळसे होऊ शकतात. आणि मग हे जे वळसे आहेत रेल्वेचे ते आता प्रत्येकाला मान्य करावं लागतील. त्यानंतर मग हे जे लोक आहेत की संगमनेरला जाऊन द्या, एक त्यानंतर सिन्नरवरूनच जाऊ द्या वगैरे असा जो भाग आहे आता हे सगळं सोडून द्यायचं. आणि जो रेल्वे प्रकल्प आता हे जे आता यासाठी सल्लागार नेमलेले आहेत, कोणते सल्लागार नेमलेले आहेत तर हे 3-4 महिन्यामध्ये अहवाल देणार आहेत. हे केंद्राचे सल्लागार आहेत. ते कसं करायचं आणि याचा पहिल्यांदा अभ्यास करून मग परत त्याला खर्च किती येणार, परत तो मार्ग कधी पूर्ण होणार आणि त्यामुळे किती लोकांची सोय होणार वगैरे असा प्रश्न होणार आहे. तर आता हे केंद्र सरकार सल्लागार कधी नेमतं? कारण मुख्यमंत्री पहिल्यांदा त्यांना तसं पत्र पाठवेल की या मार्गाचा एक सर्वे करा परत एकदा, की हे तुमचं हा जी दुर्बीण भाग आहे तो वगळून, आणि मग त्यानंतर ही पुन्हा पहिल्यापासून प्रक्रिया सुरू होणार. म्हणजे आजपर्यंत महारेलने जे काम केलं ते तसंच याच्यात गेल्यात जमा आहे. परंतु एक लक्षात घ्या, यामध्ये या संदर्भामध्ये कोणी त्या मुख्यमंत्र्याला भेटलं नाही आहे. एक सत्यजित तांबे यांनी फक्त तारांकित प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला, परंतु संगमनेरचे खासदार असो, अकोल्याचे खासदार असोत, आमदार असोत, त्यानंतर सिन्नरचे असोत, त्यानंतर जुन्नरचे असोत, त्यानंतर आंबेगावचे असोत किंवा खेड राजगुरुनगरचे असोत आमदार, हे कुणीही सगळे मुगगळे कुणी काय बोललंच नाही आहे. विधान परिषदेत प्रश्न निघाला, परंतु हा प्रश्न खरं म्हणजे विधानसभेत यायला पाहिजे होता आणि या सर्वांनी मिळून हा तारांकित प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होता आणि त्यावर लगेच मार्ग काहीतरी काढला असता, असा प्रकार झाला असता. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा हाच प्रश्न, हे कोल्हे, त्यानंतर वाकचौरे किंवा तुमचे वाजे यांनी हा प्रश्न एकंदरीत दृष्टीतून तारांकित लोकसभेत उपस्थित करायला पाहिजे होता. तसं काहीही केलेलं नाही आहे. म्हणजे यांना आता काय बोलावं आणि काय नाही हा एक प्रश्न नाही आहे. तर तुका म्हणे उगे राजे, जे होईल ते पहा. यानंतर आंदोलनं करू नका, मोर्चे काढू नका
आणि सध्या तरी आता असं वाटतंय की 4 महिने स्वस्त बसा, बघू पावसाळे आल्यानंतर काय होतं काय नाही. हे जे आता केंद्र हे जे नेमणार आहेत सल्लागार, म्हणजे कुठून रेल्वे काढायची काय करायची तर ते ठरवतील. आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही जास्तीत जास्त गावं कसे त्यामध्ये समाविष्ट करता येतील ते पाहू. तर बघू आपण कशा पद्धतीचं होतं आहे ते. परंतु हा प्रश्न लावून धरल्याबद्दल आणि थोडंसं आता असाच हे सत्यजित तांबे जे आहेत त्यांनी तरी तो प्रश्न उपस्थित केला, परंतु इतरांचं काय खरं नाही आहे विधानसभेमध्ये. तर आता हे लोक मोर्चेकरी जे होते किंवा आमदार होते खासदार होते यांचं शिष्टमंडळही ते जेव्हा भाऊ हे देवेंद्र फडणवीसला भेटाना या रेल्वेच्या प्रश्नामार्फत, तर आता काय करता तुम्ही या आमदार खासदाराच्या घरी जाऊन त्यांना जर या संदर्भामध्ये थोडंसं सहकार्य करा. कारण कोणी कोणी कशा कशा पद्धतीने काय काय करेल हे आता आपल्याला लगेच सांगता येणार नाही आहे. आता या पुढचे जे व्हिडिओ येतील ते या संदर्भामध्येच आपण थोडीशी माहिती अधिक घेऊ आणि आपल्याला ते कळवू. सध्या इतकंच तुर्तास. तर आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने, भारतामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून कॉमेंट करा. धन्यवाद.